Hello student, today's topic is lysosome. Lysosome is also a cell organelle. It is membrane bound, dense granular structure. Granular म्हणजे काय, ज्याच्यात ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. ओके, इट इज spherical and dense granules are present and they are dense म्हणजे फार दाट ग्रॅन्युल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. अँड इट कंटेन हायड्रोलायटिक एन्झाईम. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट असतात. हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे ते कोणताही सेल ऑर्गॅनेल डिस्ट्रॉय करू शकतात, अशा प्रकारचे हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट असतात. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर intracellular as well as extracellular digestion. Digestion means what? When we eat food, our digestive system convert complex food material into the simple one. Okay, this process is called as digestion. And when digestion takes outside द सेल, एक्स्ट्रा मीन्स आउटसाईड, एक्स्ट्रा सेल्युलरचा अर्थ होतो, एक्स्ट्राचा अर्थ होतो आउटसाईड, आणि सेल्युलर सेल. जेव्हा डायजेशन सेलच्या बाहेर होतं तेव्हा आपण त्याला म्हणू एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. व्हॉट इज मीन बाय इंट्रासेल्युलर? इंट्रा मीन्स इनसाईड आणि सेल्युलर मीन्स सेल. वेन डायजेशन टेक्स प्लेस इनसाईड द सेल, दॅट इज कॉल्ड ॲज इंट्रासेल्युलर डायजेशन. तर लायसोझोममध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम असतात आणि ते हायड्रोलायटिक एन्झाईम हे इंट्रासेल्युलर डायजेशन पण करू शकतात आणि एक्स्ट्रासेल्युलर डायजेशनसुद्धा करू शकतात. द वर्ड लायसोझोम इज मेड अप ऑफ 2 वर्ड. लायसोझोम हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. लायसिस मीन्स ब्रेक डाऊन अँड सोमा मीन्स बॉडी. अशी बॉडी किंवा असा सेल ऑर्गॅनेल जो लायसिस करू शकतो कोणत्याही केमिकलचं, कोणत्याही लिव्हिंग थिंगचं सुद्धा, तर त्याला आपण म्हणतो लायसोझोम. हिअर इट इज इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनेल रिस्पॉन्सिबल फॉर इंटर अँड एक्स्ट्रासेल्युलर ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्स. ज्या प्रकारे आपण बघितलं की इंट्रासेल्युलर डायजेशनसुद्धा करू शकतात हायड्रोलायटिक एन्झाईम आणि एक्स्ट्रासेल्युलर डायजेशनसुद्धा करू शकतात. They are more commonly found in animal cell. Okay, mostly ते animal cell मध्ये present असतात. While only in some lower plant group like slime molds and saprophytic fungi. हे प्लांटचे 2 ग्रुप सोडून दुसऱ्या कोणत्याही प्लांट ग्रुपमध्ये लायसोझोम प्रेझेंट नसतात आणि हे मोस्टली कोणात प्रेझेंट असतात? ॲनिमल्समध्ये. Okay, lysosomes occur freely in the cytoplasm and it is found almost all cells except RBC. ॲनिमल सेलच्या सगळ्याच ॲनिमलमध्ये सगळ्या सेलमध्ये लायसोझोम प्रेझेंट असतात, फक्त मॅच्युअर RBC सोडून, कारण की मॅच्युअर RBCमध्ये कोणताही सेल ऑर्गॅनेल प्रेझेंट नसतो. नाव अबाउट द स्ट्रक्चर ऑफ लायसोझोम. Lysosomes are without a characteristic shape or structure. That is, they are pleomorphic. लायसोझोमला कोणताही स्पेसिफिक शेप नसतो म्हणून तो प्लिओमॉर्फिक असतो. ओके, म्हणजे मॉर्फिक म्हणजे मॉर्फोलॉजी म्हणजे दिसणारा. ठीक आहे, कशा प्रकारे दिसतो? मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल ॲपिअरन्स. प्लिओ मीन्स मेनी ऑर मल्टिपल. असा सेल ऑर्गॅनेल जो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याला आपण तशा प्रकारच्या मॉर्फोलॉजीला आपण म्हणणार प्लिओमॉर्फिक. तो सेल ऑर्गॅनेल आहे प्लिओमॉर्फिक कारण की त्याचा कोणताही फिक्स शेप किंवा साईज नाही. मोस्टली दे आर ग्लोब्युलर. जास्तीत जास्त प्रमाणात ते ग्लोब्युलर असतात. स्पेरिकल अँड ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इनसाइड देम. ओके, सो इट इज 0.2 to 0.5 micron in size and it is surrounded by single lipoprotein membrane unique in a composition. यांची जी मेम्ब्रेन आहे बनलेली, ओके, याची बाउंड्री आहे ही आहे सिंगल मेम्ब्रेन अँड इट इज मेड अप ऑफ लिपोप्रोटीन. लिपिड आणि प्रोटीन
मिळून ती मेम्ब्रेन बनलेली आहे. तर अशा प्रकारे ही डायग्रॅम आहे लायसोझोमची. आपण बघतोय की याचा आउटर मोस्ट लेयर ही जी आहे ही आहे मेम्ब्रेन. ओके, आणि ही या ठिकाणी ही कशाने मेन बनलेली, खाली ते लिपिड मेम्ब्रेन आहे, वरच्या साईडला प्रोटीन्स असतील. ओके, आणि मध्ये काय प्रेझेंट आहेत, हायड्रोलायटिक एन्झाईम. अशा प्रकारे हा स्पेरिकल लायसोझोम दाखवलेला आहे. ओके, membrane contain highly glycosylated lysosomal associated membrane protein. ओके, वेगवेगळे लायसोझोमल एन्झाईम त्या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि सगळेच एन्झाईम हे प्रोटीन असतात. लायसोझोमल लायसोझोमल इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन्स. ओके, lysosomal associated membrane protein and lysosomal integral membrane proteins are present. The both are form the coat on the inner and on the inner surface of the membrane. तो हे दोघा प्रकारचे प्रोटीन काय करतात, आतल्या साईडला लेयर तयार करतात, म्हणून तो प्रोटीन लेयर आणि लिपिड लेयर असा त्याच्या मेम्ब्रेनचं कंपोजिशन आहे. दे प्रोटेक्ट मेम्ब्रेन फ्रॉम, ते एन्झाईम ते प्रोटीन काय करतात, ते प्रोटीन मेम्ब्रेनला हायड्रोलायटिक एन्झाईमपासून प्रोटेक्शन करतात. कारण की लायसोझोममध्येच हायड्रोलायटिक एन्झाईम आहे. हे एन्झाईम सगळंच काही डायजेस्ट करू शकतात. मग ही मेम्ब्रेन का नाही, त्याची स्वतःची मेम्ब्रेन का नाही, कारण की त्या ठिकाणी असे प्रोटीन प्रेझेंट असतात जे त्या सेल ऑर्गॅनेलला प्रोटेक्शन देतात त्याच्याच लायसोझोमल एन्झाईमपासून. लायसोझोमल मेम्ब्रेन हॅज हायड्रोजन proton pump which is responsible for the maintaining pH condition of the enzyme. हायड्रोजन प्रोटॉन पंप याच्यामुळे काय होतं, त्या सेलचा त्या ऑर्गॅनेलचा pH हा मेंटेन होतो. ॲसिडिक मीडियम मेंटेन बाय प्रोटॉन पंप. The pump that pumps hydrogen ions inside the lumen ensure the functionality of the lysosomal enzyme. आणि जास्तीत जास्त हायड्रोजन आयन हे आतल्या साईडला ढकलण्याचं काम हे प्रोटॉन पंप करतात, ज्याच्याने त्या लायसोझोमची ॲसिडिटी मेंटेन केली जाते. ओके, इंटरनल pH हा मेंटेन केला जातो. इनसाइड द मेम्ब्रेन ऑर्गॅनेल्स कंटेन एन्झाईम इन द क्रिस्टलाइन फॉर्म. आणि मेम्ब्रेनच्या आत एन्झाईम जे असतात ते क्रिस्टलाइन फॉर्म्समध्ये असतात, म्हणून ते ग्रॅन्युलर्स आपण बघितलं की डेन्स ग्रॅन्युलर फॉर्मचं सायटोप्लाझम प्रेझेंट असतं, तर ते अशा प्रकारच्या क्रिस्टलाइन एन्झाईम्समुळे. नाव अबाउट द लायसोझोमल एन्झाईम फॉर डिग्रेडेशन ऑफ एक्स्ट्रा अँड इंट्रासेल्युलर मटेरियल. सेलच्या बाहेर आणि आतल्या मटेरियलचं डायजेशन करण्यासाठी लायसोझोममध्ये वेगवेगळे हायड्रोलायटिक एन्झाईम असतात, जे कोणत्या ग्रुपचे असतात एन्झाईमच्या, हायड्रोलायजेस. इट कंटेन 40 व्हरायटीज ऑफ एन्झाईम इन विच आर क्लासिफाईड इन टू द फॉलोइंग मेन टाईप्स. ओके, तर 40 वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम आहेत जे खालच्या या क्लासेसमध्ये त्यांना डिव्हाइड केलेले आहेत. ओके, पहिला आहे प्रोटीएजेस विच डायजेस्ट प्रोटीन. प्रोटीनला डायजेस्ट करणारा प्रोटीएजेस. लिपिडला डायजेस्ट करणारा लायपेजेस. कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करणारा अमायलेजेस. आणि न्यूक्लियसला डायजेस्ट करणारा आहे न्यूक्लिएजेस. नंतर आहे फॉस्फरिक अँड मोनो इस्टर्स. अशा प्रकारचे एन्झाईम लायसोझोममध्ये प्रेझेंट असतात. कलेक्टिवली the group of enzyme is hydrolysis which causes cleavage of substance by addition of water molecule. तर या ठिकाणी सबस्टन्सला ब्रेक कसं केलं जातं, क्लीव म्हणजे ब्रेक करणे. तर सबस्टन्सला ब्रेक कशा प्रकारे करतो, वॉटर मॉलिक्यूलचं त्याच्यामध्ये ॲडिशन करून. त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड केला तर ॲड करण्याआधी त्या मॉलिक्यूलला ब्रेक करावं लागतं. मोस्ट ऑफ द लायसोझोमल एन्झाईम फंक्शन्स इन द ॲसिडिक मीडियम. जास्तीत जास्त जे लायसोझोमल एन्झाईम आहेत हे वरील प्रकारे, तर ते जास्तीत जास्त एन्झाईम
ॲसिडिक मीडियममध्ये काम करतात. नाव द टाईप्स ऑफ लायसोझोम. देर आर प्रायमरी लायसोझोम अँड सेकंडरी लायसोझोम. Primary lysosome are small sac-like structure enclosing enzyme synthesized by rough endoplasmic reticulum. Rough endoplasmic reticulum ज्या प्रकारे वेगवेगळे एन्झाईम तयार करतो असे एन्झाईम ह्या सॅकमध्ये वेसिकलमध्ये तो ट्रान्सपोर्ट करतो. ओके, तर अशा प्रकारचे जेव्हा स्मॉल वेसिकल तयार होतात त्यांना आपण म्हणणार प्रायमरी लायसोझोम. सिम्पली कॉल्ड ॲज स्टोरेज ग्रॅन्युल स्टोरिंग एन्झाईम. आणि हे छोटे ग्रॅन्युल्स, हे छोटे वेसिकल कशासाठी असतात? जे एन्झाईम तयार केलेले आहेत त्यांना स्टोअर करण्यासाठी. ओके, त्यांनाच आपण म्हणणार प्रायमरी लायसोझोम. सेकंडरी लायसोझोम कोणते असतात? दे आर फॉर्म बाय द फ्युजन ऑफ प्रायमरी लायसोझोम अँड फॅगोझोम. ओके, तर प्रायमरी लायसोझोम ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत आणि दुसरे आहेत फॅगोझोम, जे जसं नाव आहे फॅगोज म्हणजे आणि झोम म्हणजे बॉडी. ओके, अशी बॉडी म्हणजे असा इलेमेंट, असा ऑर्गॅनेल जो फॅगोसायटोसिस करतो. ओके, तर फॅगोझोम आणि लायसोझोम हे एकत्र येऊन तयार होतात सेकंडरी लायसोझोम. कंटेन एनगल्फ मटेरियल प्लस एन्झाईम. आणि याच्यामध्ये फॅगोझोममध्ये काय असेल? एनगल्फ गेलेला एखादा मटेरियल असेल. समजा सेलचा एखादा ऑर्गॅनेल डेड झाला तर त्याला एनगल्फ करणारा फॅगोझोम आहे. आणि फॅगोझोममध्ये आता तो सेल ऑर्गॅनेल प्रेझेंट असेल आणि त्यात डायजेस्ट कसं काय होईल? हा सेल ऑर्गॅनेल जो डेड आहे हा तेव्हा डायजेस्ट होईल जेव्हा तो लायसोझोम बरोबर फ्यूज होणार. मग लायसोझोममध्ये आहेत हायड्रोलायटिक एन्झाईम. हे फ्यूज झाल्यावर काय होणार? हायड्रोलायटिक एन्झाईम याच्यात एंटर करणार. आणि आता या ठिकाणी आहेत या वेसिकलमध्ये प्रेझेंट आहे एनगल्फ केलेला पार्ट आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम, यालाच आपण म्हणणार सेकंडरी लायसोझोम. मटेरियल्स आर प्रोग्रेसिव्हली डायजेस्टेड. आणि हा मटेरियल हा हळूहळू डायजेस्ट केला जातो. ओके, तर हा झाला सेकंडरी लायसोझोम.